रात्रीचा 7-12. अरे अरे एवढं सकाळी कुठं चाललंय? शूटिंगला चाललंय? चल मी सोडायला येतो ना, मला जिमला पण जायचं. थांब थांब थांब. मी हे घर कायमचं सोडून चाललोय. तुम्हाला इथे राहायचं तर तुम्ही राहा. मला रोज रोज घाबरून मरायचं नाहीये इथे. मी निघतो इकडनं. बिघडलाय का बाबा तू? इथनं जाऊन कुठं राहणार आहे तू? दौल्या, ती पण आता माझ्या करिअरच्या आडायला लागली रे. ती मुंबईमध्ये राहीन, रस्त्यावर झोपेन, फुटपाथवर राहीन, पण इथं राहणार नाही. अरे पण झालंय काय एवढं सांगशील? हा बंगला शापित आहे, याच्यावर शिक्कामोर्तब झालाय. झालं परत याचं सुरू. हे डॉक्टर, ह्याला बाबा त्या येड्यांच्या दवाखान्यात घेऊन जा, ह्याच्या डोक्यावर झालाय परिणाम. म्हणजे बाकी सगळे म्हणतात ते खोटं आणि तुम्ही म्हणतात तेवढंच खरं का? अरे इकडे 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 बस, इथे बस. कोण सगळी? तो जाणे हवे. अरे त्या जाण्याच्या नादाला लागून 2 वेळा खड्ड्यात गेलो आपण. एकदा तू गेला, एकदा मी गेलो. त्याचं कुठं मनाव घेतो तू? दौल्या, विषय फक्त जण्याचा नाहीये. मला जे अनुभव आले त्याचं काय? अरे आम्ही पण राहतो की बाबा या बंगल्यात. आम्हाला काय होईना, तुलाच सगळं होते. तुम्हाला किती वेळा सांगू रे, माझा मनुष्यगण आहे. तुम्हाला काही सांगूनच फायदा नाहीये. मी निघतो इकडनं, म्हणजे तुम्हाला कळेल. ए ऐक ऐक ऐक, हे बघ, तू तुझे निर्णय घ्यायला सक्षम आहेस, पण आता तुझ्या बाबतीत जे होते ते भास आहेत, बाकी काय नाही. आणि अरे अपुऱ्या झोपेमुळे होतं असं, आणि तुझ्या बाबतीत तर त्याची जास्त शक्यता आहे. वरती जाऊ दे. आत्ता काय झालं ते मला सांग. दौल्या, तुला चांगलं माहिती काय झालंय. मी परत परत सगळ्यांना सांगत बसणार नाहीये. त्या मुलींना पण बोलवा, आपण हॉलमध्ये जाऊयात आणि एकदा ते सगळ्यांना सांगून टाकतो आणि निघतो कायमचा. चल हे चल शिंदे, एकदाच ह्याचं काही नाही ते मिटून टाकू आपण. चल चल बाबा. बोला सगळ्यांनी. ए, खाली जायचं ना? चल लगेच जायचंय. हा चल. मला वाटलं जरा का डिस्टर्ब केलं यार, सगळी झोप खराब झाली. ए झोप, तू काय आमचं सोडून जायचं म्हणतोय. नंतर व्हिडिओ कॉलवर बोलण्यापेक्षा आहे ना, जोर समोर येतोवर बोला. पण फुटपाथवर राहणार म्हणतो. अरे आला एखादा सल्लू बाय, मग कुणाला काय दाखवणार आहे तू? हे काय चाललंय आद्या? तुला पण खोटं वाटतंय? अगं खरंच दिसली मला ती. रात्री मला झोप येत नव्हती म्हणून माझा ते ऑडिशन पॅच प्रिपेअर करत होतो मी. या दोघांना डिस्टर्बन्स नको म्हणून वरच्या गॅलरीत गेलो. तिथे गेल्यावर ना मला हळूहळू आवाज यायला लागले. ते आवाज कुठून येते बघायला मी आतमध्ये आलो तर ती समोर उभी दिसली मला. असे मोकळे सोडलेले केस, अशी 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 मान हलवत होती. माझी जाम फाटली यार. म्हणून मी साईडला लपून बसूयात म्हणलं, तर हळूहळू परत माझ्याकडे पायरी उतरत यायला लागली यार ती. मग मी डोळे बंद केले आणि जोरात रूमकडे पळालो. पण जाताना तिला धक्का लागला यार माझा. तर त्याचा बदला घ्यायला ती उद्या येईल ना परत. त्यामुळे मला इथे नाही राहायचंय, मी निघतोय. गप रे आदित्य, तुलाच कशी दिसते ती सगळी? हा म्हणजे तू ना ऍक्टिंग सोडून ना हॉरर स्टोरी रायटिंग साठी करिअर कर. खरंच म्हणून ना मी कोणाला हे सांगतच नाही की मी का निघतोय. डायरेक्ट निघावं म्हटलं. लगेच टिंगल टवळ सुरू. मी निघतो आता. बस खाली. मला जाऊ दे. जा ना, नाही कोण म्हणतंय, पण त्याआधी आपण जरा बोलूया.
चर्चा करूया, सोल्युशन काढू काहीतरी आणि मग जा. हा मला सांग, ती म्हणतोयस ती मुलगी मुलगी नाही, बाई, इंग्रजीन बाई. आद्या, तू तर म्हणला की तिच्या तोंडावर असे केस असतात, मग तुला कसं कळलं की ती बाई आहे का पोरगी? शरीरावरून तेवढं कळतं दौल्या. आदित्य, हे बघ, तू तू आता बाहेर पडा त्यातून. आणि आपलं मागच्या वेळेस बोलणं झालं होतं की नाही, नसतं असं काही. असेल असेल, तो म्हणतोय ना, मग असेल. हा आहे, बाई आहे. हा तो म्हणतोय ना आहे, तर आहे. मला सांग, काय कपडे घालते ती, म्हणजे कसे कपडे घालते? फाटून हातात आलेली असताना मी ती कशी दिसते, काय कपडे घालते हे बघणार आहे का? सिद्ध्या, ह्यो बाई आहे का पोरगी ही बघत बसतोय, तिचे कपडे बघा ना. काय का मर्दा, तू नक्की काय बघतो रे? लका भूताला तरी सोड. ए बस बस, चेष्टा नको हा त्याची. त्याचं दुःख त्यालाच माहिती. बरं ऐक, तू ना आठवण बघ, आठवेल तुला नक्की. आठव. छाया, खूप सुंदर बर्गर बनवतेस तू, पण मी आज निघतो. थँक्यू सगळ्या बर्गर्ससाठी. बाय. थांब थांब थांब, ए हसू नका रे. तू ना आज नको निघूस, तू उद्या सकाळी निघ. मग त्याला उद्या सकाळी बर्गर बनवून द्यायचं का? नाही ए शांत बसा. मी म्हणतेय की आपण आज रात्री बघूया ना ती कोण येते. आणि मग तू जा. किती वाजता येते रे? 2 वाजता. चांगलं आहे बाबा लव्ह स्टोरी. याला टायमिंग पण पाठ झाली. चेष्टा नका करू. ठरलं, आज रात्री आपण बघूया ती किती वाजता येते आणि कोण येते. हा आणि तू घरी एकटा नको राहूस, तू कॅफेवर ये. चालेल, म्हणजे सगळ्यांनाच दिसेल ती आता. सगळेच एकसाथ घर सोडू ना, पुढे सेट व्हायला पण बरं होईल आपल्याला. हो सेट हो, पण बर्गर खाऊन जा. ए शांत बसा. ठरलं, तर आज सगळ्यांनी कामं लवकर उरकून घरी या. आणि आपण आज रात्री बघू ती बाई कोण आहे. कोणाला काही प्रॉब्लेम नाही? डॉक्टर? नाही नाही, माझी रेग्युलर शिफ्ट आहे, येईन लवकर मी. बाकी येतीलच का? कोणाला काही काम आहेत? झोपायचं असेल ना? हो, रात्री 2ला उठायचं. झोपला पाहिजे. चला, भेटू संध्याकाळी. तसं आवर. बाई ग रात्री भेटायचं आहे ग. बाई ग. आद्या, ऐक ना, त्याच कशा दिसतात अशा गोष्टी? योगिता, अगं आताच झोपला की काय? दौलत, 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 अरे एवढ्या लवकर झोपलास? अगं ते आज रात्र पाहिजे ना, म्हणून म्हणलं जरा झोप काढून घ्यावी. परत आद्याची मैत्रीण 2ला येते का 4ला काय माहिती. आद्या, आद्या, हे बघ ना. अशी चालत येते का रे ती? शेठ, भूतांचे पाय उलटे असतात, ते उलटे चालतात. होय का? 1 मिनिट ट्राय करतो मी. दौल्या, अरे माझा पाय धरलाय कोणीतरी. बहुतेक ती रात्रीची 2 वाली बाई आहे वाटतं. भरपूर चेष्टा करा माझी. रात्री खरंच धरेल ना पाय, तेव्हा कळेल तुला. मी तर वाटच बघतोय. हे बघ, दांडकच काढून ठेवले. आधी का नाही हे असं ठोका टाकणार का नाही? अरे पण कोणाला लागलं वगैरे तर? हे मदर टेरेसा, अगं भूतांना दया बिया दाखवायची नसती. तिथं आजूबाजूला कुठं असेल ना, तर माझा ठोका सोसायचा नाही ना, म्हणून इथं पळून गेली पाहिजे. कोण बोलतंय बघा. ऐक ना,
जनाने आम्हाला सगळं सांगितलंय. त्या भैरप्पाला भूत समजून कसं त्याचे पाय पकडत होतास. फाटत नाही म्हणे. ते फर्स्ट टाइम होतं माझं. पण आता आपण एकदम तयार झालोय. आली की नाही की असं दांडकं जाणार ना, असं डोक्यात. अरे काय चाललंय हे? ते भूताला मारायची प्रॅक्टिस चालू आहे. हा. बस. काय चाललंय सगळं? सांगितलं ना, भूताला मारायची प्रॅक्टिस. भूताला. भूताला? भूताला. काही नाही, आमच्या आधी त्याला भास होतात कसले तरी. भास नाही, वास्तव येते. गप्प बस प्लीज. मीरा, हे सगळं सोड, मी तुला ओळख करून देते. शी इज योगिता, वन ऑफ द फेमस कॅफे ओनर्स ऑफ दिस सिटी. तसंही नाही काही. ती मान्य वगैरे काही करणार नाही, पण हो आहे ती. आणि शी इज छाया, शी वर्क्स इन योगितास कॅफे ओनली. आणि हिज आदित्य, ही इज अन ऍक्टर. अँड मीट डॉक्टर सिद्धार्थ. आणि हा दौलत लॉ करतोय. सगळ्यांचं इंट्रोडक्शन इंग्लिश मध्ये आणि माझं मराठीत. ओके मॅन, ही इज दौलत, अपकमिंग बिगेस्ट लॉयर ऑफ द इंडिया. आता कसं कानाला ऐकायला जरा बरं वाटतं. बरं, ही माझी मैत्रीण मीरा आणि शी इज ऑल्सो वन बँक मॅनेजर. संचिताची मैत्रिणी ओळख छान होती. काही नाही, तिची पण आज मीटिंग होती, सो ती आली इकडे आणि आज आपल्या बरोबर राहणार आहे. व्हिजिट असले की हॉटेल्स बुक्ड असतात ना. हा असतं, पण इथं राहायला काय प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं काही नाही. तू ना वेगळ्या झोन मध्ये, लोक दिसत आहेत त्याला सध्या. तू राहा ना इकडे, काहीच हरकत नाही. तर एनिवे, जेवून घेऊया का? आपल्याला जागरण पण करायचंय. गाईज, आम्ही दोघी जेवून आलोय, सो तुम्ही आवरा आणि यावरती आम्ही पण जातो, आवरतो. ओके, हो चालेल. चलो मीरा, कम. हा? नाही, मी वर येतो म्हणलं तर मग येत. हो, असू दे. चला बाबा, जागरण करायचंय. चल की. तो दौलत फार फनी आहे ग. तितकाच खडूस आहे आणि तो. जमत नाही का तुमच्या दोघांचं? जमून घेऊन थोडी ना लग्न करायचंय मला. विचार करायला हरकत नाही तसं. बापरे, दररोज नवीन भांडी लागतील घरामध्ये. आणि त्या आदित्याचं काय ग? त्याला भूत दिसतात का? नेहमीच आहे ग त्याचं ते. मला तर वाटतंय त्याने एका चांगल्या डॉक्टरला दाखवा, माहितीये. तुझा विश्वास नाहीये का अशा गोष्टींवर? मला खरं नाही वाटत हे सगळं. काय माहिती. प्रत्येक वेळीच खरं नसतं असं म्हणू शकतेस, पण नसतंच असं नाही. या एनर्जीचं असतात अशा निसर्गात, आणि माणसं डेड झाल्यावरती अशा एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन होतच असेल की. योगिता, काय यार, घाबरले ना मी. सॉरी. अगं, आत्ता तर म्हणत होतीस ना की तुला या गोष्टींवर विश्वास नाहीये म्हणून. घाबरत नाही असं नाही म्हणाले, मला या गोष्टींवरती विश्वास नाहीये असं बोललीये. अनुभव आले की वाटतील खरे. तुला आलाय का कधी अनुभव? हो, 3 वर्षापूर्वी कोकणात घरी गेले होते. त्यावेळी चकवा लागला होता आम्हाला. पुन्हा पुन्हा फिरायचो आणि तिथंच यायचो. पुन्हा पुन्हा एकच बाई दिसायची. बाई, मग काय केलं तुम्ही? एक मंदिर होतं, त्याच्या बाजूला गाडी पार्क केली आणि सकाळ होईपर्यंत तिकडेच थांबलो. होऊ शकतं असं, पटकन अंधारात लक्षात येत नाहीत रस्ते. तसंच झालं असेल तुमच्या बरोबर. म्हटलं ना, अनुभव आल्याशिवाय नाहीत कळणार. मग आज घेऊन बघूया अनुभव. हे नाही, नको, मला भीती वाटते. मी झोपणार आहे, तुम्ही जावा तिला बघायला. छाया, ती खालती न जाता वरती आली तर? हे मग नको. मला ना तुमच्या सोबतच घेऊन जावा, नाही तर तुम्ही एकटेच निघून जाचाल. बरं बरं,
तुला घेऊन जातो हा, काळजी नको करू. चला झोपूया का मग? हे काय झालं? त्यात हे अरे काय झालं? दिसले कधी? या द्या. शांत झोप रे, कुणी नाहीये. उगाच दंगा नको करू, सगळ्यांची झोप मोड होईल. थांब, तुला पाणी देतो. जाऊया. पाण्यात खाली जाऊ. मला माहित होतं असं काहीतरी करणार, म्हणून मी ती रेस्टॉरंट घेऊन आलोय. तू तर पाणी घेऊन आलो. अरे मी खरंच पंजानाचा आवाज ऐकला रे. पाण्यात जा. नाही नाही, मी एकटा नाही जाणार. मला एकट्याला भ्या वाटते. मी नाही एकटा नाही जाणार. दांडकं मारणार होतं ना डोक्यात, आता काय झालं? ती सगळी असल्यावर एकटा नाही, एकट्यात भ्या वाटतं मला. चल मी येतो. चल. हे थांबा थांबा. काय ना, तुम्ही बाहेर गेल्यावर ती आतमध्ये आली तर मी पण येतो. चला सगळेच जाऊ, पण जरा हळू. झोपले ते, त्यांची झोप म्हणू नका. चला चल, इथं शिरशील. आद्या डोळे उघड, डोळे उघड. नाही तर तू पण पडशील ना, आम्हाला पण पडशील. हो. ए ए तवले काय मागे काय
पुढे बघ ना, आमच्या दोघांच्या अंगावर पडशील. मागणी कोण आलं तर कशाला कोण मागणं आहे ते? चला हळू हळू, नीट 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 पाहिजे. उतर उतर, हळू उतर. जा वॉशरूमला जाऊन ये आपण. दौल्या, ते खाली घ्या आधी. मूर्ख आहेस का तू? इरिटेट होते मला. डॉक्टर, अरे काळजी घेतलेली काय वाईट आहे? कोण आलं म्हणजे? दांड सोडू नको, आली की मार त्याला. चला. आद्या शांत हो, आधी शांत हो. पाणी पी, पाणी पी. धर. हळू हळू. हे धर, ही गोळी घे. दौला दांडू की खाली नको, खाली नको. हॅलो, आय एम सिद्धार्थ, आय एम डॉक्टर. खाली नको. तीन बहिणी आले. अरे आद्या, छाया, संचिता, योगिता, आम्ही नाही. थांबा थांबा. शांत बस. पकडला पकडला पकडला. चला मार. बोला. काय? आद्या उठ. एक खरंच सॉरी या सगळ्यांना. मला सोमनॅबुलिझमचा त्रास आहे. मी हे कधीच कोणाला काही सांगितलं नव्हतं. आय एम रिअली सॉरी या. हे ह्यो कसला आजार आहे? सॉमनॅबुलिझम. झोपेत चालतो माणूस, किंवा त्याच्या लक्षात येत नाही की तो काहीतरी मुवमेंट करतोय. पण संचिता, हे बरोबर आहे का? ऍटलिस्ट आम्हा दोघींपैकी कोणाला तरी सांगायला हवं होतंस तू. किती घाबरले होते सगळे. तेच ना. आणि तुला जर आता जाग नसतीच आली आणि त्यांनी खरंच मारलं असतं तर केवढ्यात पडलं असतं मग आपल्याला. अगं लहानपणी व्हायचं मला असं, पण मध्ये बंद झालं होतं. जसं स्ट्रेस लेवल वाढायला लागलं, टेन्शन यायला लागलं, त्यामुळे होतं असं कधी कधी. म्हणून दुसऱ्यांचा बीपी वाढवायचा. मी का मुद्दामून केलंय का आता? करशील की मुद्दामून? मी बघितलं का, डोक्यातच घालीन. सांग ना योगिता, त्याला मी मुद्दामून केलंय का ग? ए दौल्या, गप्प बस. ते खाली ठेव. संचिता, तुला कसलं टेन्शन आहे का? टेन्शन असं काही नाही ग. पण आईकडे होते ना तेव्हा सगळं नॉर्मल होतं. जशी माझी ट्रान्सफर झाली, मी इथं आले, नवीन गोष्टी, नवीन माणसं, त्यात वर्कलोड.
मे बी त्यामुळे. छान. आणि सगळे मला वेड समजत होते. लिटरली सॉरी आदित्य, सॉरी. आणि हा जे सकाळी बोलत होता ना की मला कोणीतरी धडकलं, ती मीच होते. म्हणजे रात्री हा पळत आला आणि मला धडकला, मला जाग आली आणि मी डायरेक्टली जाऊन झोपले. आणि मला तुम्हाला कोणाला सांगायचं नव्हतं. आणि गेले 4-5 दिवस मला असं होतंय ग. मला एकदम जाग येते आणि मी दुसऱ्याच ठिकाणी उठतेय. आय एम रिअली सॉरी. संचिता शांत हो. हे असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं, पण तू ते सांगायला पाहिजे होतंस. आपण योग्य ट्रीटमेंट करायला पाहिजे. तू रडू नकोस, होईल सगळं नीट. आणि डॉक्टर तुझ्या घरातलेच आहेत ना? इट्स ओके, काही हरकत नाही. हं? ठीक आहे. थोडा घाबरलो होतो. थोडा. दिलाचे सेक्टर 1.25 हेक्टर, तिथे मैत्रीच्या नावाने खात्रीच्या नोंदी सुखाच्या. बेभान जिंदगीची लाईफ फाईल याला 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 काळजात कोरलेला. मैत्रीचा 7-12 हो हो. बेभान जिंदगीची लाईफ फाईल याला.